रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। की आदरणीय साहेबांनी तुतारी हातात घेऊन विधानसभा लढवावी। मेरा पानी उतरता हुआ देख के किनारे पे घर मत बसा लेना। अरे हर्षवर्धन पाटिल वो समंदर है जो फिर से लौट आएगा। आता जनतेच्या मनात आहे, सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे। नाही आता लोकांच्याच मनात आलं तिथं काय करणार, नेत्यांना सर्वसामान्यांचं ऐकावं लागेल। बरोबर कार्यकर्त्याच्या शब्दाला सुद्धा मान देऊन या विधानसभेला लढतील आणि तुतारी हाती घेतील। स्पष्ट मत आहे की साहेबांनी विधान परिषदेवर जाऊ नये, साहेबांनी ही विधानसभेचीच निवडणूक जनतेतून लढवावी। तुतारी हातात घ्यावा साहेबांनी अशी मागणी करतो। तुतारी जर हातात घेतली ना तर 110% निवडून येईल साहेब। त्यांना पाठीमागच्या दरवाज्यांमध्ये विधान परिषदेवर जाणं म्हणजे हा इंदापूरकरांचा अपमान आहे। आणि हर्षवर्धन पाटील हे असे नेते आहेत की आपल्या जनतेचा अपमान ते कदापि सहन करणारे नेते नाहीत। त्याच्यामुळे ते विधानसभेच्या माध्यमातूनच ते निवडून जाणार आहेत आणि त्यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी किंवा जनतेमध्ये सूर आहे की आपल्याला विधानसभेच्या माध्यमातून लढवायचं आहे आणि त्यातून ते आम्ही निश्चित यश प्राप्त करणार आहोत। नमस्कार, सह्याद्री जनमत या मराठी न्यूज चॅनलमध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, विधानसभेची रणधुमाळी जसजशी जवळ येत चालली आहे तसं विधानसभेचे वातावरण इंदापूर तालुक्यातील तापू लागलेलं आहे। इंदापूर तालुक्यामध्ये सध्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच चालू आहे। ही इंदापूर विधानसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। परंतु सध्या इंदापूर तालुक्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचे जे समर्थक आहेत त्यांचा तुतारीकडे कल पाहायला मिळतो आहे। हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घ्यावी यासाठी हर्षवर्धन पाटील साहेबांच्या समर्थकांनी गावोगावी पोस्टर लावलेले आहेत, बॅनरबाजी केलेली आहे आणि त्या बॅनरमध्ये हर्षवर्धन पाटील आता तुम्ही तुतारी हाती घ्या, इंदापूर तालुक्यातील जनतेची तयारी झालेली आहे, तुम्ही तुतारी हाती घ्या अशा प्रकारचं मजकूर टाकण्यात आलेला आहे। आणि इंदापूर तालुक्यामध्ये या बॅनरची जोरदार चर्चा आहे। कुठेतरी काल गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जे गिरीश महाजन आहेत त्यांच्या घरी हर्षवर्धन पाटील गेलेले होते आणि त्यावेळी त्यांनी विधान केलेलं होतं की मी आतापर्यंत भाजपमध्येच आहे आणि गिरीश महाजनांनी देखील सांगितलं होतं की आमच्या वरिष्ठांमध्ये हा प्रश्न आम्ही बसून सोडू शकतो। परंतु इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचे जे समर्थक आहेत त्यांनी इकडे तुतारीच्या माध्यमातून लढण्याची तयारी कुठेतरी चालू केलेली दिसत आहेत। आपल्यासोबत इंदापूर तालुक्यामधील हर्षवर्धन पाटील साहेबांचे जे समर्थक आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, हा बॅनर कशासाठी लावला आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये तुतारी हाती घेण्याचा निर्णय हा कन्फर्म आहे का आणि येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेऊ शकतात का। चला तर आपण त्यांच्या समर्थकांसोबत संवाद साधूया। काय सांगाल, आज आपण इंदापूर तालुक्यामध्ये मेन चौकामध्ये बॅनर लावलेले आहेत आणि ह्या बॅनरमध्ये इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी, हर्षवर्धन भाऊ आता तुम्ही घ्या हाती तुतारी अशा आशयाचं हे जे बॅनरबाजी तुमच्याकडून करण्यात आले आहे याविषयी काय सांगाल। शिवफुले शाहू आंबेडकर 18 पगड 12 बलुतेदार समाजाला घेऊन जाणारं नेतृत्व म्हणलं तर आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत। कैलासवासी भाऊ असतील, कैलासवासी गोलब तात्या असतील, कैलासवासी शाजी बापू असतील, यांच्या कुशीमध्ये तयार झालेलं हर्षवर्धन पाटील नेतृत्व आहे। या नेतृत्वाने कधी जातपात गट तट कधी मानला नाही आणि ह्या देशाचे पुरोगामी विचाराचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। त्याच्यामुळं सर्वसामान्य जनता असेल, रानामध्ये काम करणारा असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, कॉलेजला जाणारा पोरगा असेल, ह्या सर्वांचंच म्हणणं आहे की आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी पुरोगामी विचार जपण्यासाठी तुतारी हातामध्ये घेऊन इंदापूरची विधानसभा लढवावी। कुठेतरी आता समर्थकांचा रेटा वाढत चाललेला आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी निर्णय घेतला पाहिजे, तुतारी हाती घेतली पाहिजे, पवार साहेबांना साथ दिली पाहिजे। परंतु आता दुसरीकडे महायुतीमध्ये जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्याकडून एक प्रकारे उमेदवारी डिक्लेअर केली जात आहे, म्हणजे संकेत दिले जात आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूरची उमेदवारी मिळू शकते। याविषयी आपण काय सांगाल। 2019 साली आता सध्या जे राष्ट्रीय अजितदादा पवार गटाचे अध्यक्ष आहेत, अजितदादांनी आंतरण्यात सुद्धा म्हणलं होतं की आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल 72, पण इंदापूरची जागा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दत्तात्रय भरणे लढवणार असं अजितदादांनी खुलं सांगितलं होतं। तर काल का दादाची इंदापूरला जनसामान्य यात्रा आली होती, त्यात सुद्धा आदरणीय दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला नंतर मामाला मला साथ द्या, म्हणजे अजितदादांनी भरणे मामाची उमेदवारी कुठेतरी फायनल केली।
ती करत असताना आम्हाला काय घेणं जाणं त्यांचा पक्ष आहे, ते शेवट महायुतीचे घटक आहेत, पण सर्वसामान्य जनता ही कुठंतरी महायुतीवरती नाराज आहे. कारण की ह्यांच्या नुसते गोष्टीमध्येच फुले शाहू आंबेडकर दिसतात, पण यांच्या कृतीमधून कुठंही फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, यांचे विचार कुठेही दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही माहितीवर नाराज आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा रेट आहे की आदरणीय साहेबांनी तुतारी हातामध्ये घेऊन विधानसभा लढवावी. काय सांगाल आपण की हर्षवर्धन पाटील साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये तुतारी हाती घ्यावी याविषयी, म्हणजे आपण काय सांगाल? नाही, हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घेतलीच पाहिजे. आम्ही सर्वसामान्य जनतेचं एकच कल आहे की साहेबांनी काही झालं तरी आपल्याला तुतारी हातात घेऊन इंदापूर तालुक्याचं परिवर्तन करायचं आणि आपला इंदापूर तालुक्याचा जे विकास रखडलेला आहे ते पुढे चांगल्या पद्धतीचा विकास करायचा आहे. काय सांगाल आपण इंदापूर तालुक्यातील तरुण असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, या सर्वच समर्थकांचा रेटा आहे हर्षवर्धन पाटील साहेबांकडे की तुतारी हाती घेतली पाहिजे. आपण सध्या भाजपमध्ये असताना तुतारीकडे आकर्षित होण्याचं कारण काय नेमकं, म्हणजे पवार साहेबांच्या साथीला जावं असं आपल्याला का वाटतंय? बघा, साहेबांचे आणि पवार साहेबांचे नेहमीच संबंध चांगले राहिलेत आणि आता 5 वर्ष झालं आम्ही भाजपमध्ये होतो, नेहमीच आमचं नाव साहेबाचं आघाडी वाजते. राज्यसभा असेल, तुमची विधान परिषद असेल, या ठिकाणी नाव येतं जाते. म्हणजे 5 वर्ष तुम्ही इतका आमचा सुसंस्कृत आणि हुशार नेता, आज 5 वर्ष झालं तुम्ही म्हणजे कुठले आहेत? मग आज तुम्ही विधानसभेची निवडणूक 2 महिन्यावर येऊन ठेपली. आज सर्वसामान्य लोकांचं, जनतेला हे सगळं माहीत आहे. आज ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्या बातम्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत हे पोहोचतंय की नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललंय काय. मग आमचे नेते तर अतिशय हुशार आहेत, म्हणजे त्यांना अतिशय अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. मग राज्य मंत्रिमंडळाचा असेल, सगळ्याच नेते मंडळीचा, म्हणजे तर आता जनतेच्याच मनात आहे की साहेब बाद झाला. आता बर, जे तुम्ही म्हटला की आता बाद झाला, तुम्ही 5 वर्ष काय केलं? आम्हाला खेळवायचंच काम केलं, मग असंच म्हणायचं ना. मग आता जनतेच्या मनात आहे, सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे. नाही, आता लोकांच्याच मनात आलं तिथं काय करणार? नेत्यांना सर्वसामान्यांचं ऐकावं लागेल. कार्यकर्ता हाच जे राज्यामध्ये म्हणजे अनुभव कमी असताना देखील काही मंडळीची गेल्या विधान परिषदेमध्ये वर्णी लागली विधान परिषदेवरती, त्या मानाने हर्षवर्धन पाटील हे एक बडप्रस्त आहे, बड नाव आहे, परंतु त्यांची विधान परिषदे म्हणा किंवा राज्यसभेवरती निवड झाली नाही. याकडे आपण कसं पाहता? याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे एकच, एका चांगल्या माणसाला थांबवायचं काम चाललंय काय? नेमकं खच्चीकरण चालू आहे कुठंतरी. हा, बरोबर आहे ना, तेच म्हणायचं ना. शेवटी मग हे जनतेला कळतंय ना. मग जनतेतनं जो उठाव आहे, जनतेतनं जो रोष आहे, जनतेनं जो बाहेर पडतंय आता की साहेब तुम्ही नाही, आता तुम्ही या, कुठंतरी निर्णय घ्या, तुम्ही अंतिम क्षणावर या, निर्णय घ्या. आणि सर्वांचं मत एकच आलंय की आता तुम्ही बाबा पवार साहेबाच्या विचाराच्या तुतारीच्या पाठीमागं आपण सर्वजण उभा राहू आणि साहेबांना एकदा करू आमदार इंदापूर लोकसभेचं, विधानसभेचं. काय सांगाल आपण येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घ्यावी असं आपलं म्हणणं आहे, परंतु काल कुठेतरी गिरीश महाजन साहेबांच्या घरी गणपती बाप्पाच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील साहेब आणि गिरीश महाजन एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील साहेब असे म्हणाले की मी आतापर्यंत भाजपमध्येच आहे. मग आपण याकडे कसं पाहता? नाही, काल गणरायाच्या आगमनानिमित्त साहेबांना आमंत्रित केलं होतं की आरतीसाठी या म्हणून, आणि साहेबांनी जे सांगितले ते खरंच सांगितले की तिथं जे इंदापूर तालुक्याचे साहेब लोकांना आजपर्यंत सांगतायत की आपल्या पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्या निर्णयाची आपण वाट बघू. साहेबांच्या जागी साहेब एकदम बरोबर आहेत, परंतु कुठेतरी आपल्या मित्र पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. नाही, आता कोणी प्रचाराला सुरुवात करायची, काय करायचं ते त्या पक्षाचा प्रश्न आहे. राहिला प्रश्न आमच्या नेत्याचा किंवा आमच्या पक्षाचा, आता पक्षाचा तर आपण म्हणता येणार नाही, कारण की जवळजवळ पक्षाचा विषय आम्ही कार्यकर्त्यांनी संपवलेलाच आहे. आता राहिला प्रश्न आमच्या नेतृत्वाचा, आणि नेतृत्वासाठी आमची पण टीम ही प्रचाराला लागलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुतारीच हाती घ्यावी असं का वाटतंय आपल्याला? नाही, असं काही नाही, तुतारीच घ्यावी. आता कारण की तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा हा रेट आहे. जसं लोकसभेला आपण बघितलं की आपलं स्वतःला दादा म्हणून घेणारे अजित दादा, त्यांची सुद्धा इंदापूर तालुक्यातल्या जनतेने परिस्थिती केली. सुप्रियाताईंच्या पाठीमागे भले मोठे नेते नसताना सुद्धा या तालुक्यातून 26-27 हजाराचं लीड पडलेलं आहे.
मग ह्यातून तुम्ही समजून जावा की ह्या तालुक्यातील जनतेने काय स्वीकारलेलं आहे. म्हणजे ह्या तालुक्यातील जनतेला कुठेतरी म्हणजे जे काही झालेलं राजकारण आहे ते पसंतीला पडलेलं नाही असं आपल्याला म्हणायचंय का? 100% जे काय आजकाल राजकारण चालू आहे ते तालुक्यातील जनता कधीही या राजकारणाला बळी पडलेली आणि इथून पुढे सुद्धा पडणार नाही. आणि राहिला प्रश्न हर्षवर्धन पाटील साहेबांचा, तर हर्षवर्धन पाटील साहेब हे कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देणारं नेतृत्व आहे आणि ते 100% सर्वसामान्य जनतेबरोबर कार्यकर्त्याच्या शब्दाला सुद्धा मान देऊन या विधानसभेला लढतील आणि तुतारी हाती घेतील. काय सांगाल आपण, येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घ्यावी असं आपल्या सर्व युवकांचं समर्थकांचं म्हणणं आहे, हे याविषयी आपण काय सांगाल? नाही, आता पदाधिकाऱ्यांची ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेची जरी इच्छा असली साहेबांनी तुतारी हातात घ्यावी, तरी देखील साहेबांनी सांगितलं अजून कुठलंही तसं स्टेटमेंट दिलेलं नाही, किंवा कालचं स्टेटमेंट साहेबांचं असं ऐकलं असेल की अजून तरी भाजप सोडलेलं नाही. त्यामुळे साहेब जो काही निर्णय घेतील तो तुतारीचा आहे असं अजिबात मी म्हणणार नाही. परंतु तुतारीकडे जरी साहेबांनी जायचा निर्णय घेतला तरी त्याच्या पाठीमागे सगळे कार्यकर्ते जातील. उद्या साहेबांनी ही निवडणूक इंदापूर विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढवायची ठरली तरी देखील साहेब जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणानं उभा राहू. परंतु येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा इंदापूरमध्ये आली होती आणि अजितदादांनी अप्रत्यक्षरित्या भरणे मामांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मित्रपक्ष असताना देखील, महायुतीत आपला पक्ष असताना देखील उमेदवारीचे संकेत देणं, हे याकडे कसं पाहता आपण? नाही, बरोबर आहे. आदरणीय साहेबांनी देखील त्याच्यावर स्टेटमेंट दिलंय की इथं येऊन त्यांनी स्टेटमेंट केलं की इथून पुढचा जो विकास आहे ते ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि अजितदादा मिळून, आम्ही दोघं जण मिळून ह्या तालुक्याचा विकास करू. हे स्टेटमेंट ज्यावेळी त्यांनी दिलं त्यावेळेस पासूनच भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, या तालुक्यातला भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा किंवा आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांच्या विचाराचा जो मतदार आहे तो सगळा अस्थिर आहे. त्यामुळे पुढे जाऊन काय घडणार आहे, परंतु आपले जे भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत राज्यातील, त्या नेत्यांनी देखील या वक्तव्याला कुठे देखील डिफेंड करताना दिसले नाहीत ते, किंवा हर्षवर्धन पाटील साहेबांची बाजू मांडताना ते दिसले नाहीत. आणि या उपर जाऊन तर बावनकुळे साहेब असे म्हणाले की जे जाणारे असतील त्यांनी जर ठरवलंच असेल तर त्यांचे निर्णय ते घेऊ शकतात. याकडे आपण कसं पाहता? त्यामुळेच साहेबांनी सांगितलंय की आता जो काही निर्णय साहेब घेतील, साहेबांना पण हे सगळ्या गोष्टी साहेबांनी त्यांच्या बोलण्यात ते सगळं असंतोष साहेबांनी सुद्धा बोलून दाखवलेला आहे की हे असं व्हायला नकोच होतं. आणि साहेबांनी त्याच्यावर स्टेटमेंट सुद्धा केलं की काही सण करील पण अपमान सण करणार नाही. त्यामुळे निश्चितच ह्या कार्यकर्त्यांचा सगळा रेटा आणि हे सगळं बघता साहेब काहीतरी निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील, काहीतरी म्हणजे तुतारीचा असेल का अपक्ष असेल तसं नाही सांगता येणार. आता साहेब काय निर्णय घेतायत, जो निर्णय घेतील तो अपक्ष असेल तर अपक्ष साहेबांच्या बरोबर, तुतारीकडे गेले साहेब तर साहेबांच्या बरोबर तुतारीकडे. ठीक आहे, आपण काय सांगाल? हर्षवर्धन पाटील साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये तुतारी हाती घ्यावी असं बॅनर चौकामध्ये लागतायत, याविषयी काय सांगाल? एकतर हर्षवर्धन पाटील साहेबांनी सामान्य जनतेचं आता ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की सामान्य जनतेचा कल जो आहे तो आता सध्या तुतारीकडे आहे. पण तुतारी जरी नाही घेतली तरी साहेबांनी आपण विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्षरित्या जर निवडणूक लढवली तरी आम्हाला ते मान्य असेल. पण आम्हाला इथून पुढं साहेबांना आमदार म्हणून बघायचंय, यासाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत. बरोबर आहे, आपण म्हणताय साहेबांना आम्हाला आमदार म्हणून बघायचंय, परंतु आपला पक्ष हा महायुतीमध्ये आहे आणि अजितदादांचा पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाकडे स्टँडिंग आमदार दत्तात्रय भरणे आहेत आणि कुठेतरी 99% असं समजतंय की अजितदादांच्या पक्षाला ही जागा सुटेल. याकडे आपण कसं पाहताय? मग आपण मित्रपक्ष म्हणून आपल्याला काम करावं लागेल दत्तात्रय भरणे यांचं. मित्रपक्ष म्हणून आपण काम केलेलं आहे ना. मित्रपक्ष म्हणून आपण काम केलं लोकसभेला आपण जे काम केलं त्याच्यात साहेबांना काय शब्द दिलता तो आपल्याला माहित नाही, पण साहेबांना जो शब्द दिलता तो वरती पाळला पाहिजे. तो शब्द जर त्या साहेबांचा पाळला नाही तर आपल्याला खाली काय उपयोग नाही ना. जनतेने आता कौल दिलेला आहे साहेबांना की तुमचं जर वरती तुम्हाला जर घेत नसतील तर आम्हाला त्याची काय गरज नाही. किंवा वरती साहेबांचं जर नाव असं की चर्चेत येत असेल, 20 वर्षाचा अनुभव देखील असून देखील साहेबांना सातत्यानं थांबवण्याचा प्रयत्न केला जात असेल, ते दादांच्या माध्यमातून होतोय बारामतीतून. आणि त्यांचाच पक्ष आज आपल्याला महायुतीत येऊन मिळालेला आहे. त्यामुळे आपण सध्या तरी विचार करायचा म्हटलं जनतेचा, तर जनतेने असं कौल दिलेला आहे की साहेबांनी अपक्ष निवडणूक लढावी किंवा तुतारीच्या माध्यमातून निवडणूक लढावी. कुठेतरी विधान परिषदेचं देखील
वातावरण चालू आहे की नाव हर्षवर्धन पाटील साहेबांचं विधान परिषदेवरती कन्फर्म होतंय राज्यपाल नियुक्तीसाठी, याकडे आपण कसं पाहताय? नाही, आमचं स्पष्ट मत आहे की साहेबांनी विधान परिषदेवर जाऊ नये. साहेबांनी ही विधानसभेचीच निवडणूक जनतेतून लढवावी. विधानसभा आम्हा कार्यकर्त्यांना तरी मान्य नाही. विधानसभा मान्य नाही, आपण काय सांगाल? विधानसभेवरती देखील हर्षवर्धन पाटील साहेबांचं कुठेतरी चर्चा आहे, विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागेल असं, याकडे आपण कसं पाहता? हर्षवर्धन पाटील हे सर्वसामान्यांचे नेते आहेत, ते जनतेचे नेते आहेत आणि जनतेनं आता ठाम ठरवलं आहे की आपल्याला विधानसभेवरती जायचे आहे. अहो, ज्या नेत्यांनी विधानसभेच्या माध्यमातून अनेक नेते घडवले त्यांना पाठीमागच्या दरवाज्यात म्हणजे विधान परिषदेवर जाणं म्हणजे हा इंदापूरकरांचा अपमान आहे. आणि हर्षवर्धन पाटील हे असे नेते आहेत की आपल्या जनतेचा अपमान ते कदापि सहन करणारे नेते नाहीत. त्याच्यामुळे ते विधानसभेच्या माध्यमातूनच ते निवडून जाणार आहेत आणि त्यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी किंवा जनतेमध्ये सूर आहे की आपल्याला विधानसभेच्या माध्यमातून लढवायचं आहे आणि त्यातून ते आम्ही निश्चित यश प्राप्त करणार आहोत. विधानसभेवरती लढायचं म्हटलं तर ही जागा जी आहे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. म्हणजे स्टँडिंगचे आमदार दत्तात्रय भरणे हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, याकडे आपण कसं पाहताय? आता हा स्टँडिंग आमदाराला द्यायचं नाही द्यायचं ज्यावेळेस लोकसभेचा विषय होता त्यावेळेस त्यांची काही चर्चा चार भिंतीमध्ये झाली असेल. जे काही आपले वरिष्ठ नेते असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील, त्यावेळेस जे काय घडलं त्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्याच बेसवरती आम्ही मागच्या बारीने लोकसभेला इच्छा नसताना कार्यकर्त्यांनी सुद्धा काम केलं. आणि आता आम्ही ह्या गोष्टी प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी आम्ही कदापि सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार फिक्स विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील साहेबांना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी किंवा जनतेनं ठरवलेलं आहे की आपल्याला लढायचं हे नक्की आहे. हा असाच पेच प्रसंग कागलमध्ये, कोल्हापूरच्या कागलमध्ये आलेला होता आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ हे स्टँडिंग आमदार आहेत, मंत्री आहेत आणि विधानसभा लढवू पाहणारे समरजित सिंह गाडगे हे देखील भाजपमध्ये होते. परंतु त्यांना देखील कुठेतरी अशी संधी होती की विधान परिषदेवरती आपण निवडून म्हणजे आपली वर्णी लागेल, परंतु त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की मी बॅकडोर एंट्री करून विधान परिषदेमध्ये जाणार नाही, कदापि मला ते मान्य नसणार आहे. मी जनतेतला नेता आहे, मी जनतेतूनच निवडून जाईल. मग आपण इंदापूरमध्ये कसं पाहता याकडे? मगाशीच मी बोलल्याप्रमाणे सांगितलं की बॅकडोरने एंट्री करणे म्हणजे हा इंदापूरकरांचा अपमान आहे आणि हा अपमान जनताच नाही पण जनतेसाठी हर्षवर्धन पाटील हे कधी सहन करणारे नाहीत. त्यामुळे आम्ही पक्क ठरवलंय की आपल्याला विधानसभेत जनतेतून निवडूनच जायचंय. त्यामुळे आम्ही सर्वांनी तयारी बी त्या पद्धतीने चालू केलेली आहे. मेरा पानी उतरता हुआ देख के किनारे पे घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता हुआ देख के किनारे पे घर मत बसा लेना. अरे हर्षवर्धन पाटील वो समंदर है जो फिर से लौट आएगा, जो फिर से लौट आएगा. काय सांगाल? आपण एक युवा कार्यकर्ते आहात, हर्षवर्धन पाटील साहेबांच्या प्रत्येक आपण कार्यक्रमामध्ये दिसतात, त्यांचे खंदे समर्थक म्हणून आपल्याकडे पाहिले जातं. हर्षवर्धन पाटील साहेबांनी काय निर्णय घेतला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये? तुतारी हातात घ्यावी आणि निवडून येणे हीच अपेक्षा करतो तालुक्याच्या वतीने. तुमचं काय म्हणणं आहे? हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारीवरती लढलं पाहिजे? तुतारीच हातात घ्यावा साहेबांनी अशी मागणी करतो. काय सांगाल बाबा, येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारीवरून लढलं पाहिजे की अपक्ष लढलं पाहिजे? एक तर आम्हाला विधान पद आमदार पद नकोय. दुसरा प्रश्न, एक तर अपक्ष लढणं नाही तर तुतारी हातात घेणं, हे दोन पर्याय आहेत. परंतु कुठेतरी सर्व समर्थकांचं म्हणणं आहे ते तुतारी हाती घेण्याकडे जास्त कल दिसत आहे. याविषयी आपण कसं बघताय? तुतारी जर हातात घेतली ना तर 110% निवडून येतील साहेब, 110% निवडून येतील. येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी हर्षवर्धन पाटील साहेबांची विधान परिषदेवरती नियुक्ती होऊ शकते असं सांगितलं जात आहे भाजपच्या कोर कमिटीकडून. याकडे आपण कसं पाहता? आम्हाला विधान परिषदेवर आमदार पद नकोय भाजपकडून. आम्हाला फक्त जनतेतून निवडून जाणं महत्वाचं आहे. जनतेतून निवडून येण्यासाठी विधानसभा लढवावी लागेल आणि विधानसभेवरती कुठेतरी अजितदादाचा पक्ष दावा करताना दिसतोय. अजितदादांनी जनसन्मान यात्रेमध्ये येणाऱ्या काळामधील विकास कामे ही मी आणि दत्तामामा भरणे हेच करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. कुठेतरी अप्रत्यक्षरित्या हर्षवर्धन पाटील साहेबांच्या विरोधात दत्तात्रय भरणे यांना तिकीट देण्याचं त्यांनी संकेत दिलेले आहेत. याकडे आपण कसं पाहता? आमच्या भाऊंनी काय केलं माहिती का, बॅकआउटरला 10 वर्षापूर्वी सगळ्या ही उभा केलं,
काय त्याला म्हणते डीपी उभा केला, लोकांना लाईट फुल मिळाली, बरोबर आहे, उत्पन्न वाढलं, ऊस लोकांनी लावले गेले, भरपूर लोकांना कारखान्यातून पैसे मिळाले, ह्याच्यापेक्षा आम्ही जास्त सांगू शकत नाही. मग कुठेतरी हर्षवर्धन पाटील साहेबांनी विधानसभाच लढवली पाहिजे असं तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे. 101% लढवले पाहिजे. मग लढवली पाहिजे तर अपक्ष लढवली पाहिजे का तुतारी हाती घेतली पाहिजे? आपलं वैयक्तिक काय म्हणणं आहे? माझं वैयक्तिक मत आहे तुतारी हाती घेतली हो, पाहिजे. तुतारी हाती घेतली पाहिजे. भाऊंनी आणि शरद पवार साहेबांनी कुठेतरी एक आलं पाहिजे आणि येतील बी. मित्रांनो, हे होते हर्षवर्धन पाटील साहेबांचे समर्थक. आपल्यासोबत बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विधान परिषद नको आहे. जी विधान परिषदेची चर्चा चालू आहे ती आम्हाला विधान परिषदेची चर्चा मान्य नाही. हर्षवर्धन पाटील हे जनतेतील नेतृत्व आहे, त्यांनी येणाऱ्या विधानसभेला जनतेतून उभा राहिलं पाहिजे आहे आणि बऱ्यापैकी युवा वर्गाचा, युवा समर्थकांचा हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घेण्याच्या बाजूने कल दिसून येत आहे. मित्रांनो, इंदापूर विधानसभेची रणधुमाळी अत्यंत रोचक अशा पद्धतीने चालू आहे. दिवसागणिक नवनवीन घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या विधानसभेच्या सह्याद्री जनमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनपर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळातील ज्या काही विधानसभेच्या अपडेट आहेत, हर्षवर्धन पाटील साहेब काय निर्णय घेतात, हा आम्ही तुम्हाला सह्याद्री जनमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.